नमस्कार मंडळी, तुमचं साखरे फॅमिली ब्लॉग्समध्ये खूप मनापासून स्वागत. शुभ सकाळ. सकाळ काय आज हॉल आवरण्यापासून सुरुवात झाली होती बरं का. कारण कसं आहे, आम्ही गावावरनं आलो कालच रात्री. रात्री आल्यानंतर काम काहीच केलं नाही, फक्त स्वयंपाक केला, जेवण केलं आणि झोपून घेतलं होतं. कारण कसं आहे ना, बाहेर गेल्यानंतर सर्व काही चेंज होतं, म्हणजे रुटीनच म्हणावं लागेल दिवसाची. त्यामुळे आणि प्रवास केल्यानंतर थकवा जास्त येतो, त्यामुळे रात्री तर काही काम झालं नाही. म्हटलं चला आज सकाळी आवरून घेऊया. आणि कसं ज्या दिवशी गेलो त्या दिवशी एवढं काही नीटनेटकं आवरलं नव्हतं, वरवर आवरून गेलो होतं. त्यामुळे आज सगळं डिटेल आवरायचं होतं नीटनेटकं, म्हणजे बेडशीट चेंज करण्यापासून सर्व काही आवरायचंच होतं. त्यामुळे तेच आवरायला घेतलं होतं. गडबड गोंधळ चालू होते. शिव कसा मध्ये मध्ये करतोय, हे असं आमचं दररोजच रुटीन चालत असतं. शिव असा मध्ये मध्ये करत असतो, त्रास देतच असतो. हा आमचा शिवचा गल्ला आहे बरं का. त्याच्यामध्ये ना चिल्लर असतात, कोणीही दिलं ना ते चिल्लर त्याच्यात जातं. आम्ही नोट नाही ठेवत बरं का त्याच्यात, कारण कसं आहे ना, आमचा शिव दररोज काही चेक करतो त्याच्यातून पैसे कमी होत आहे का जास्त, ते तर काही समजत नाही. पण त्याचं काम एवढं भारी आहे की गल्ल्याच्या बाहेर पैसे काढा आणि परत त्या गल्ल्यात टाका, एवढं काम ते दररोजच करत असतो. काम आवरता आवरता त्याच्या आजीचा फोन आला, काय करतोय काय नाही त्याला विचारायला. पण काय मीच गप्पा मारायला लागून गेली. कसं आहे ना, गप्पा मारायला लागल्यानंतर फोनमध्ये काही समजत नाही, काय वेळ होतोय. पुढच्या कामाला सुरुवात केली, आंघोळ वगैरे झाली. इकडे ना मी दाखवत होती बरं का तुम्हाला, म्हणजे इकडे बघा एवढा भाजीपाला मी काय माहेराहून घेऊन आली होती. म्हणजेच माझ्या मम्मीने सर्व काही भरून ठेवलं होतं. मी गेले आणि उचलून घेऊन आली. म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करू. हे उडदाचं पीठ आहे बरं का, मस्त शेंगुळे वगैरे त्याचंच पीठ आहे. मस्त बनवूया आपण. एक वेळेस मी रेसिपी नक्की शेअर करेन, कारण ते कसं मला आवडतं. मी थोडंच आणलं होतं. नंतर तांदूळ आणि भाजीपाल्यामध्ये सर्वच कोथिंबीर, वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा बघा कशा दिलेल्या होत्या उकडून खाण्यासाठी. कसं आहे आता सीझन आहे ना त्या, आणि आपल्या मम्मी पप्पांच्या मळ्यातलंच होतं बरं का हे सर्व काही भाजीपाला, म्हणजे बाहेरचा होता, काही मळ्यातला होता. ही मेथीची भाजीसुद्धा मळ्यातलीच होती. ती कशी ना थोडी घामळलेली होती, त्यामुळे ना मी थोडी साईडला करून ठेवली होती. त्याच्यामध्ये उलथा पालत झालेली होती. चला मी भाजी निसते तोपर्यंत तुम्ही सासरच्या घरचं होम टूर घ्या बरं का. ही आमची घरची पहिली एंट्री आहे, म्हणजे ते झाडं आहेत, दरवाजा वगैरे. हे झाड आहे ना आमच्या सासूबाईला खूपच आवडतं बरं का, वृक्ष म्हणजे झाडं लावणं. त्यामुळे इथं तिथून सर्वीकडे झाडच लावलेले आहे. त्यानंतर ही फर्स्ट एंट्री. इथून तिथून सरळ रूम आहे, म्हणजे हॉल, बेडरूम आणि किचन. त्यामध्ये सर्व लाईनीमध्ये आहे. हॉलमध्ये जास्त गर्दी नको म्हणून 2 दिवाण, देवघर आणि शोकेश ठेवले. बघा आमचं देवघर छान वाटलं ना, कमेंट करा. आणि हे जे शोकेश आहे ना त्या माझ्या लग्नाचं आहे बरं का. चला आता बेडरूममध्ये जास्त नाही काही, पण बेडरूम म्हणजे बेड आणि 2 ड्रम आणि शोकेश ठेवलेलं आहे. त्यानंतर ही किचनची एंट्री. किचनमध्ये सर्व काही भांडे नीटनेटके लावलेले बरं का. आमच्या सासूबाईंना जास्त पसारा काही आवडत नाही, त्यामुळे सर्व काही नीटनेटकं लागतं, स्वच्छताही लागते. हे बाहेरचे झाड सर्व काही भाजीपाला लावलेला आहे बरं का, कढीपत्ता वगैरे, आळूचे पानं, पपई. आणि बाहेरचा भाग आहे, इथे बाथरूम वगैरे, कपडे धुण्याची सोय. आणि इथून तिथून हा जेवढी तुम्हाला जागा दिसते ती आमचीच आहे. इकडे बघा शिव आणि सासूबाई कसा रस्त्यावर उभ्या होत्या, कारण मी व्हिडिओ काढत होती म्हणून. नंतर माझं काही सर्व भाजीपाला निसून झाला होता, तेच आता डब्यांमध्ये भरायला घेतलं होतं, म्हणजे स्टोअर बॉक्समध्ये. कसं आहे, फ्रीजमध्ये सर्व काही व्यवस्थित स्टोअर करून ठेवलं आणि ते परवडतं. आणि मी काय करते, ज्या भाज्या निसून ठेवू शकते ना ते निसूनच ठेवते, कारण कसं आहे टिफिनला ते उपयोगी पडतं. म्हणजे फक्त भाजी काढा आणि करा, हे काम सोपं पडतं. सकाळी कसल्या प्रकारची ना घाई होत नाही, त्यामुळे असं काही मी ना निसून वगैरे ठेवते. वालाच्या शेंगा, कोथिंबीर निसून ठेवलेली, त्यानंतर फ्लावर कापून ठेवलेली. हे सर्व काही ना जे जे मला निसतं आलं, मेथीची भाजी वगैरे, असं सर्व काही मी ना साफ करून सर्व काही स्टोअर करून ठेवलं. इतकं काही जास्त प्रमाणात सामान होतं ना, माझं फ्रीज काही ना जास्त फुल पॅकच होऊन गेलं होतं. एवढं काही सामान माझ्या मम्मीने दिलं होतं. भाजीपाला सर्व काही प्रकारचा दिला होता, काहीच राहिलं नव्हतं. फक्त वाटा नव्हतं, तेही आमच्या शिवने खाऊन घेतला तर बरं का, थोडाच होता. इकडे बघा माझं फ्रीज जे आहे पूर्ण स्टोअर झाला, आणि ते एक टेन्शन मिटलं का भाजीपाला साफ करायचं नाही. नंतर काय आता देवपूजा करायला घेतली. देवपूजा आमचं दररोजच रुटीन आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा बरं का, आणि कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.